श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदालम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूह सम्भवं तदालम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं। शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्यचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। जया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां। तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। भगवती जगदम्बा माता की जय। भगवती रेणुका माता की जय। भगवती शाकंभरी माता की जय। भागवतामध्ये एक वचन आहे, मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। हा जसा मागे उभा राहतो ना, ते व्हिडिओ बरोबर येतोय का, किंवा दीपाताई जशा इथे येऊन उभ्या राहतात ना, सगळं बरोबर चाललंय ना, आणि नवीन कोणी आलं तर या बसा, इकडे जागा नाही आहे तिकडे, तर तसे भगवंत तिष्ठत उभे असतात बरं का. मी फार विचार केला बरं का, याच्यावर का उभे असतील. आपल्याला जे आवडतं तेच त्यांना आवडतं ना, आपल्याला पण आवडतं ना आपलं नाव कोणी घेतलं, तसं त्यांना आवडतं बरं का त्यांचं नाव कोणी घेतलं.
पण इतकं सोपं नाही आहे बरं का भगवंतांचं नाम मुखात यावं. अनेक जण बरं का मी बघतो, आमची बुवा तर ओरडून ओरडून सांगतात बरं का, मकरंद बुवा म्हणा जय जयकार करा असं सांगतात ते. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. हे जमा होतं बरं का सगळं सुकृत. पूर्व सुकृत जे आहे ना, मी काल परवा विषय मांडला थोडासा की आपण आढावा घेतो की नाही वर्ष संपताना की काय केलं 2025मध्ये. तसं 2025मध्ये जे काही थोडंसं आपण केलं असेल त्याचं सुकृत जमा झालं आणि त्या सुकृताचं फल म्हणून ढेऱ्यांकडे देवी भागवत ऐकायला मिळते बरं का. तर त्याच्यात अजून काय मुख्य तर कथा आहेच, पण त्याच्या बरोबरीनं चालणारं जे नामस्मरण आहे ना ते मुख्य आहे. असं जगदंबेचं छान नाम घेऊ मुखानं, हाताने टाळी वाजू. जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता. बोलो जय दुर्गा माता. जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता. जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता. तुझ्या चरणी ठेवीत माथा, तुझ्या चरणी ठेवीत माथा. तुझ्या चरणी ठेवीत माथा. तुझ्या चरणी ठेवीत माथा. कृपा करी आता भवानी, कृपा करी, कृपा करी आता भवानी. जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता. बोलो जय काली माता भवानी, जय काली माता. जय अम्बा माता भवानी, जय अम्बा माता. तुझ्या चरणी
ठेवित माथा तुझ्या चरणी ठेवित माथा कृपा करिये आता अंबे कृपा करिये आता म्हणा कृपा करिये आता अंबे कृपा करिये आता जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता भगवती जगदम्बा माता की जय भगवती रेणुका माता की जय भगवती शाकंभरी माता की जय अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता भगवता समर्थ जय जय रघुवीर समर्थ ज्या पुराणाचं वर्णन पंचम वेद असं केलं जातं बरं का. पाचवा वेद ज्याला म्हणतात असं पुराण म्हणजे देवी भागवत. अशा पुराणाच्या श्रवणाकरता उपस्थित सर्व श्रोते साधक सज्जन तत्वचिंतक नामधारक कला उपासक वैदिक याज्ञिक कीर्तनकार प्रवचनकार समाजातले विविध मान्यवर अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या निरूपण भागाला सुरुवात करतो. अनेन प्रियताम देवो भगवान आणि मग पुढच्या ओळीत म्हणाले श्रीरामचंद्र पूर्वेश. आधी महत्व कोणाला आहे? भगवतीला महत्व आहे ना. जिचं पुराण आपण ऐकतोय ना, लक्षात घ्या शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे. तसंच जानकीशिवाय रामचंद्र अपूर्ण आहे, नाही का. त्यामुळे शक्तीला फार महत्व आहे. तुम्ही म्हणाल की काय काय होतं, काल आपण शंकराचार्यांची कथा पाहिली. शक्ती नाही तर काही होऊ शकत नाही बरं का. शक्तीचं पुराण आहे. आणि एकदा ती योग्य शक्ती संक्रमित झाली, आपल्याकडे नसते असं नाही आहे बरं का. बहुतेक लोक डॉक्टरांनी सांगितल्यावरती प्राणायाम सुरुवात करतात. पण आता 2 हार्ट अटॅक येऊन गेल्यावर तो प्राणायाम शक्य आहे का हो? नाही का. हा आधी कोणी अडवलं होतं का तुम्हाला? पण आता डॉक्टर काय म्हणले की आता
2 अटॅक आले आहेत, तुमच्या हृदयाची शक्ती कमी झालेली आहे. ती जर वाढवायची असेल तर दीर्घ श्वसन सुरू करा, प्राणायाम सुरू करा, कपालभाती सुरू करा, अनुलोम विलोम सुरू करा. हे जोपर्यंत आपल्याला दुसरं कोणी सांगत नाही ना, बघा नीट आहे का, हे दुसरं कोणी सांगत नाही तोपर्यंत आपल्याला याची जाणीव नसते. हेच हनुमंतांचं झालं की नाही. आमच्या शक्ती आहे, पण याची जाणीव कोणीतरी करून दिल्याशिवाय त्या शक्तीचा बोध होऊ शकत नाही. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, अखंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अशक्य ही शक्य करतील. शक धातू आहे जो शक्तीमध्ये आहे, तोच ह्या मंत्रात आहे. तारक मंत्राचा अर्थ सगळा समजून घ्या. अखंड स्वामी काय मध्ये शब्द वापर, बळ पाठीशी. स्वामी पाठीशी आहेत का? बळ, बळ म्हणजे शक्ती. स्वामींची जी शक्ती आहे ना ती पाठीशी आहे. ती एकदा पाठीशी असली, श्री गुरु सारिखा असता पाठीराखा. ते पाठीराखे म्हणजे काय, सारखे येऊन उभे राहत नाहीत मागे. हां, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, ते काही सारखे उभे राहणार आहेत का? मग ते काय, ते पाठवतात काय? परमार्थामध्ये कुंडलिनी शक्ती जागृत होते ना. बघा कुंडलिनी शक्ती कुठे होते? ती मूलाधाराच्या ठिकाणी होते. पहिल्यांदा सुरुवात तिथून आहे. त्वं मूलाधारो स्थितोऽसि नित्यम. नित्य आहे, सदा आहे, सर्वदा आहे आणि सम आहे. तुम्ही आता 4-5 दिवस थोडंसं ऐकलंय त्याच्यामुळे हरकत नाही बरं का हे जरा समजायला. सदा आहे, सर्वदा आहे, सम आहे आणि नित्य आहे. काय? शक्ती. शक्तीशिवाय काहीही नाही. त्या शक्तीनंच व्यासांना प्रेरणा दिली. कोणती? ते त्या पक्षाकडे पाहिलं त्यांनी, चिमणीकडे. तो चिमणा उडतोय, पिलाला खायला आणतोय, ती चिमणी जाते, त्याला खायला आणतायत, आणि ते सगळं विचारचक्र सुरू झालं. कुठपर्यंत? पार नाचून पाहण्यापर्यंत, त्या चिमणीची पर्यंत त्यांनी विचार केला. आणि त्या प्रेरणेनं नारदांनी त्यांना सांगितलं. ती कथा आपण काल विस्तारानं ऐकली. आणि भगवान शुकाचार्यांचं त्या ठिकाणी प्रगटीकरण झालं बरं का. अयोनी संभूत आहेत, योनिज नाही आहेत, अवतार आहेत ना. बृहस्पतींकडे शिकायला पाठवलंय बरं का. बृहस्पती म्हणजे देवांचे गुरु, त्यांच्याकडे यांना शिकायला पाठवलंय. बरं शुकाचार्य काय हो? वैराग्य. शुकासारखे पूर्ण वैराग्य. हां, तुम्ही म्हणाल हे पूर्ण वैराग्य वगैरे सांगताय, काल तर म्हणाले शुकाचार्यांचं लग्न झालं होतं. काय नेमकी भानगड काय आहे? ती नेमकी भानगड काय हेच समजून घ्यायचंय बरं का आज. वैराग्य 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 म्हणजे काय? भस्म फासायचं, गळ्यात माळा घालायचा आणि काय हिंडायचं असं नाही आहे. फार अवघड आहे बरं का संन्यास आश्रम. आपल्याला चहा पाहिजे असेल आपण करून घेऊ शकतो की नाही किचनमध्ये जाऊन? त्याला परवानगी नाही आहे. त्यानं कुठल्या अग्नीला स्पर्श करायचा याचे नियम आहेत. हो, वाटलं म्हणून नाही काही. थंडी आहे तर जरा 1 कप जास्त घेऊ,
आमचे बुवा एक म्हणतात की भगिनी वर्गाचा एक मधला चहा असतो, तो नेमका कशाचा मधला असतो हे काही मला आत्तापर्यंत कळलेलं नाही म्हणाले. 2 चहांच्या मधला एक चहा म्हणाले. 9-9:30 कोणाकडे तरी गेलं ना तर त्या म्हणतात बुवा चहा घेणार का, आमची वेळ आहे आत्ता चहाची. मग कुठला चहा, किती नंबरचा, नाही म्हणले हा मधला चहा म्हणाले आमचा. त्यांनी पाहिलं बृहस्पती सुद्धा संसारिक येतो. हे म्हणले या जो शुक म्हणजे मूर्तिवंत वैराग्य, त्यांच्याकडनं जो संसारात अडकला आहे त्याच्याकडनं काय ज्ञान घ्यायचं. पण काय त्यांनी सगळं शिकवलं ते शिकले आणि आले परत वडिलांकडे. आणि व्यास आता त्यांना सांगतात बरं का रे की बाबा रे शुका, आता तू गृहस्थ आश्रम स्वीकार. एक आश्रम आहेत ना, सोड मुंजी करता परत आले असाच उल्लेख आहे भागवतात. आणि माझी इच्छा पूर्ण कर, मला सुनमुख बघायला मिळेल, मला नातवंडांचे चेहरे बघायला मिळतील, ते सगळं पुढचं करतील, त्यानं मी सुखी होईन बरं का, असं ते म्हणतायत. तो म्हणाला बाबा ह्या जगामध्ये बुद्धिमान कोण आहे, असं सगळ्यात बुद्धिमान कोण आहे तर ते व्यास महर्षी असं म्हणतात. आणि तुम्ही मला सांगताय की तू पुन्हा एकदा प्रपंचाच्या सगळ्या त्या रहाट गाडग्यामध्ये अडक. अहो हा संसार किती दुःखदायक आहे. जन्म आल्यानंतर तो जन्म, बरं मला संसारात का रस नाही तर माझा जन्म योनीतून झालेला नाही, त्यामुळे मला दुसऱ्या योनीबद्दल आकर्षणच नाही ना. आकर्षण केव्हा निर्माण होतं, जर मी योनीज असेन तर मला आकर्षण निर्माण होईल. पण माझं प्रगटीकरण आहे, तसा माझा जन्मही नाही, तेव्हा मला स्त्री देहाबद्दल सुद्धा आकर्षण नाही, मी मुळातच मुक्त आहे. तर तुम्ही मला याच्यात का अडकवताय. हे म्हणजे कसं आहे म्हणाले, एक डॉक्टर आहे, वैद्य आहे, तो स्वतः त्याच आजारानं पीडित आहे आणि रोग्याचा तोच आजार बरा व्हावा म्हणून तो तेच औषध देतोय बरं का. त्याला संसार कर सांगतायत ना. संसार मुळात कसा आहे तर दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे, तुम्ही लिहिलंय सगळं आणि तुम्ही पुन्हा त्याच्यातच अडकलाय. नको नको नको. व्यास त्याला समजवत आहेत बरं का पुन्हा पुन्हा की अरे तू जसा समजतोस ना तसा संसार दुःखदायक नाही. याचं कारण मुळामध्ये जर वेदांमध्ये विधींनी जसं सांगितलंय तसा जर संसार केला तर तो अजिबातच दुःखदायक नाही. पण तो म्हणाला की जन्माला येऊन हे सगळं शिकायचं हे केवळ संसार करण्याकरताच शिकायचं का, नाही का. पावसचे स्वामी स्वरूपानंद होऊन गेले. स्वामीजींनी एक अभंग लिहिला आहे बरं का, अगदी याच्याशी मिळता जुळता आहे. जन्मुनिया काय साधले स्वहित, जन्मुनिया काय साधले स्वहित, जन्मुनिया काय साधले स्वहित, केली यातायात केली यातायात प्रपंचाची, केली यातायात प्रपंचाची. बघा हेच चाललेलं असतं की नाही.
जन्मून या काय साधले स्वहित, केली यातायात प्रपंचाची. फक्त याच जन्मापुरतं नाही म्हणत आहेत बरं का, अनेक जन्म. आणि यात काय केलं, प्रपंचाची यातायात केली. यातायात म्हणजे येणं आणि जाणं, पुन्हा येणं पुन्हा जाणं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. एवढंच केलं म्हणाले जन्माला आल्यानंतर. केले घरदार मांडीला संसार, केले घरदार मांडीला संसार. लोकी लोकाचार वाढविला, लोकी लोकाचार. शेजारच्यांनी टू व्हीलर घेतली, आम्ही टू व्हीलर घेतली. त्यांनी फोर व्हीलर घेतली, आम्ही फोर व्हीलर घेतली. लोकांनी केलं म्हणून आम्ही केलं. लोकी लोकाचार. वाढविला लोकी लोकाचार, वाढविला सुखासाठी केली वृथा धडपड. करतो की नाही आपण सगळे, सुखासाठी केली वृथा. जुने कीर्तनकार म्हणायचे, माणूस किती धडपड करतो म्हणाले, धड पडेपर्यंत धडपड करतो. आणि तरी सुद्धा हे धड पडत नाही. दोन्ही आहे बरं का, हे धड पडत नाही आणि धड पडत नाही. जमलं तर कळलं तर ठीक आहे, नाही तर द्या सोडून. सुखासाठी केले वृथा धडपड, यातना उदंड भोगिल्या, यातना उदंड भोगिल्या. काय काय नाही भोगलो आपण. मुळात मातेच्या गर्भामध्ये जिथे गर्भ तयार होतो ना, तीच जागा इतकी घाण सांगितली आहे. त्याच्यात तो जीव तयार होतो आणि त्याला माहिती असतं बरं का, मी कोण आहे, असं शास्त्र सांगतं. त्याला माहिती असतं मी तो परमात्मा आहे. म्हणून तो आतमधून ओरडून सांगत असतो, सोहम 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 सहा अहम. हे परमात्म तत्व मीच आहे. आणि यथाकाल ते बाळ जेव्हा मातेच्या गर्भातून बाहेर येतं आणि रडायला लागतं, तो एक क्षण आहे बरं का, जिथे आपल्याला त्या सोहमची विस्मृती होते. आणि तो रडायला लागतो आणि म्हणतो कोहम कोहम. मग बाकीच्यांनी नावं ठेवू नये म्हणून आपण आपल्या बाळाला नाव ठेवतो बरं का. यातना उदंड भोगिल्या,
यातना उदंड स्वामी म्हणे आता सरेची नहाव स्वामी म्हणे तरी सरेची नहाव आठवेना देव पामराशी आठवेना देव पामराशी पामराशी जन्मुनिया काय साधले स्वहित जन्मुनिया काय साधले स्वहित जन्मुनिया काय साधले स्वहित. शुकदेव अगदी तेच म्हणतायत बरं का. फार मोठं वर्णन आहे सगळं करण्यापेक्षा ते स्वामींनी अभंगात सामावलं आहे म्हणून अभंग म्हणलं. व्यासांना दुःख झालं बरं का. काय आपला मुलगा मी केवढ्या आस्थेनं मुलगा व्हावा म्हणून 100 वर्ष तप केलं व मुलगा व्हावा म्हणून. तो मुलगा झाला आणि तो म्हणतोय की मला काही या सगळ्या संसारामध्ये रस नाही. बरं हे सगळं समजावून सांगितल्यावर सुद्धा त्यांना असं वाटतंय नाही ते सगळं ठीक आहे रे, तू लग्न कर, तुला मुलं झाली पाहिजे, तुझा संसार वाढला पाहिजे. मग शुकदेवांनी थेट तत्वज्ञानाला साथ घातला. म्हणाले पराशर पुत्र तुमचा जन्म कसा झाला आठवतोय ना. ती मत्स्यगंधा कथा आपल्याला माहिती आहे, तिकडे जाणार नाही, ती सगळी कथा पुढे आलेली आहे. अशा संयोगातून तुमचा जन्म झाला आणि तुम्ही पुत्रशोक करताय. बरं मला सांगा, मी या जन्मात तुमचा मुलगा, गेल्या जन्मात मी कोण होतो ठाऊक आहे काय का आपल्याला. लक्षात घ्या, त्यांनी उदाहरण असं दिलं आहे की सुगंध हा आहे ना, हा तात्पुरतं समाधान देतो. तसं कोणतंही सुख जे आहे ना हे तात्पुरतं समाधान देतं, पुन्हा काही काळानंतर आहेच ना हो. काही काळानंतर ते पुन्हा आहेच. त्यामुळे तुम्ही मला जर पुन्हा पुन्हा हे सांगायला लागला तर मी निघून जाईन, कारण माझा ओढाच या सगळीकडे नाही आहे. माझा ओढाच मुळात संन्यास आश्रमाकडे आहे. ते म्हणाले बरोबर आहे, तुझं सगळं म्हणणं मला मान्य आहे, पण एक काम कर माझ्याकरता. एकदा मी लिहिलेलं देवी भागवत तू वाच, म्हणजे तुला कळेल की हे सगळं विश्व कशानं संचलित आहे. आणि मग त्याचं वर्णन केलं आणि त्यामध्ये ही जी परांबा जिला म्हटलं जातं, आदिशक्ती म्हटलं जातं, भगवती म्हटलं जातं, तिचं वर्णन अर्ध्या श्लोकामध्ये केलेलं आहे. सर्वं खल्विदमेवाहं नान्यदस्ति सनातनम सर्वं खल्विदमेवाहं. या संपूर्ण विश्वामध्ये मीच नटलेली आहे. आणि कधीपासून? सनातन. आद्या म्हटलं ना, पहिल्या श्लोकामध्ये आपण पाहिलं आद्याम. जेव्हापासून ह्या विश्वाची निर्मिती झाली तेव्हापासून मीच आहे ह्या सगळ्या विश्वामध्ये. तो म्हणाला तेच तर मी म्हणतोय. त्या परांबेचं ध्यान करण्याकरताच मला या सगळ्यामध्ये अडकवू नका. व्यास म्हणाले आता आली का पंचायत.
एक काम कर म्हणाले, तू जनक राजाला जाऊन भेट, तो विदेही आहे. शुकदेव म्हणतात, तो जर राजा आहे तर तो मुळात विदेही कसा असेल? विदेही म्हणजे ज्याला मी म्हणजे देह नाही हे पक्क झालंय त्याला विदेही म्हणतात. राजा जर असेल तर त्याच्यावरती केवढ्या जबाबदाऱ्या असणार. मग त्यानं त्या सांभाळायच्या आहेत, म्हणजे मी राजा या धारणेतनंच सांभाळायच्या आहेत ना. तरी ठीक आहे म्हणाले, तुम्ही म्हणताय ना वडिलांचं शक्यतो ऐकायचं, असं पूर्वी होतं. मी पूर्वीचं सांगतोय बरं का, हे व्यासांच्या काळात. काय काय या म्हणाल्या त्या कौल देते, आणि तुमच्या जरी डाव्या बाजूचं पडलं ना तरी माझ्या उजव्या बाजूचंच पडलं आहे. त्यामुळे भगिनी वर्गाचा डावा हात शुभ असतो असं त्या म्हणतात. त्यामुळे वा, असू दे, काय अडचण नाही. झालं. हा मेरू पर्वतापासून चालत 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 नुसतं ते एकदा दाब राहिलं तर ठीक आहे. आदित्य, हां, हे फक्त दाब राहिलं तर ठीक आहे. किंवा त्यालाही झोप आली असेल, फारच तत्वज्ञान सांगतायत ह्या आठवड्यात. बुवा ऐक, हो ना, आम्हाला कथा ऐकण्यात रस आहे, तर हे काही कथा ऐकवतच नाहीत. काय तत्वज्ञान सांगतात आपलं. एकदा इकडे एकदा इकडे. काय आहे, हे ऐकण्याची आपल्याला सवय राहिलेली नाही बरं का, म्हणून जड वाटतं. वास्तविक आपल्या पूर्वजांनी म्हणजे एक 10-15 पिढ्यापूर्वी हेच ऐकलंय. किंबहुना आपल्या आजी आजोबांपर्यंत हे ऐकणं होतं बरं का. रोज कथा कीर्तनं प्रवचनं चालायची. त्यावेळेला काय टी व्ही वगैरे नव्हते ना हो. मग गावांमध्ये काय कथा कीर्तनं प्रवचनं, एखादी गोष्ट आणि तत्त्वज्ञान. मग तत्त्वज्ञान ऐकल्यानंतर मग तिला कळायचं बरं का की शुभं करोती का म्हणायचं, रामरक्षा का म्हणायची. कोणीतरी बुवा सांगायचं की अमुक अमुक म्हणा. मग ती तिची साधना. मग वाती वळताना सुद्धा लक्षात घ्या, मी अशा भगिनी पाहिल्यात बरं का, काय ते चाललंय तिकडे. म्हणजे फार मोठ्या विदुषींच्या कार्यक्रमात पाहिल्यात, मी नाव नाही घेत आत्ता. तो डबा घेऊन यायचा, अगदी पिशवीभर कापूस. हां, वातीवरच बसेल. पण लक्षात घ्या, कानावरती ते पडतंय की नाही. त्यामुळे मला झोपलं एखादं तर वाईट वाटत नाही, कारण झोपेमध्ये तुम्ही डोळे बंद करू शकता बरं का. कान चालूच असतं. देवाने कान ही इतकी काय म्हणतात असं इंद्रिय बनवलंय ना की तुम्ही ठरवून सुद्धा ते बंद करू शकत नाही. झोपेत सुद्धा आपल्याला ऐकू येत असतं असं म्हणतात. संस्कार, गर्भसंस्कार जे आहेत ना, अभिमन्यूने कुठे ऐकलंय हे सगळं. गर्भात असताना ऐकलंय. म्हणून पहिली भक्ती काय आहे? श्रवण. ऐकल्यानंतर ते कळणार आहे ना मुळात. बरं, ऐकण्याची शक्ती नसेल तर हल्ली मशीन पण निघालंय, हो की नाही. ते काय करतं, इथे जी कमी झालेली शक्ती आहे ती वाढवतं. म्हणजे पुन्हा आलं कुणापाशी? शक्ती. मला सांगायचं हे, केली यातायात प्रपंचाची. बघितलं किती करावं लागतं. शुकदेव निघाले बरं का. व्यासांनी थांबवलं आणि व्यास म्हणाले, मला वचन दे तू परत येशील. त्यांना हा माहिती, आपला मुलगा कसा आहे माहिती आहे ना हो. प्रखर वैराग्य आहे. आलाच नाही परत तर काय. मला वचन दे म्हणाले, तू परत येशील. शुकदेवांनी वचन दिलं आणि 3 वर्ष लागली आहेत बरं का. काल मी चुकून 2 वर्ष म्हणालो, 3 वर्ष लागली येईपर्यंत.
3 वर्ष चालत 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 मिथिलाला आले. सगळं पाहिलंय, मधलं सगळं काय आहे ते. नगराचा जो बाहेरचा भाग आहे तिथे लोक आहेत, तिथे फिरले. आणि आता मुख्य नगरात जेव्हा जायचं ना, तेव्हा द्वारपालांना अडवलंय. कारण सिक्युरिटी पर्पज ना, आत्ताच्या भाषेमध्ये. नाहीतर मग ते काय सगळे बांगलादेशी घुसत आहेत आपले, मतांच्या याच्याकरता त्यांना बाहेर काढायचं नाही वगैरे असं सगळं. पण आत येताना कोण आहे त्याची माहिती घेतलेली पाहिजे. बरोबर विचारलं. तो जो द्वारपाल होता, राजा विदेही सगळे तसेच असतात तो त्या नगरातले. यथा राजा तथा प्रजा. राजा जर प्रामाणिक असेल तर हळूहळू 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 प्रजा प्रामाणिक व्हायला सुरुवात होते बरं का. हे 10-15 वर्षात घडणारं नाही, त्याला काही काळ द्यावा लागेल. कारण बाकी सगळे सिस्टीम तीच असते ना हो. त्याच्या जवळचं आहे, शेवटचं आहे ना, त्याला ते कर नाही इकडे काही दिसतंय बघ ते भागते म्हणजे हाती येणार नाही. त्या द्वारपालानं विचारलं, ब्राह्मण देवता आपण कोण, कुठले, कोणत्या कारणाने येण्यास आलेत. शुकदेव काही बोलले नाहीत बरं का, उभे राहिले. काय म्हणाले, चूकच केली मी इथे. हा काय हाच जर असं मला विचारतोय प्रश्न, तर ह्याचा राजा कसा असेल म्हणे. त्यालाही असंच काहीतरी असेल. म्हणजे तोही जपतोच आहे ना स्वतःला. जो देहाला स्वतःला म्हणजे जो देहाला जपतोय त्याला भीती आहे ना कोणाची तरी. तो कसला म्हणाले विदेही, असा विचार करतायत बरं का. तर हा द्वारपाल म्हणला, आपण मुके आहात का महाराज, आपण काहीच बोलत नाही, काहीतरी सांगा. नाही म्हणाले, तुझंही बरोबरच आहे म्हणा. राज्यात एखाद्यानं प्रवेश करायचा म्हटल्यावर त्याची माहिती घेतलीच पाहिजे ना. तुझंही चूक नाही. तुम्ही शेवटी गुलाम असणारे राजाचे. त्यांनी जो हुकूम दिला तो तुम्हाला मानावा लागणार, पाळावा लागणार, तशी अंमलबजावणी करायला लागणार. मला असं वाटतंय माझ्या वडिलांकडनंच माझी फसवणूक झाली. बघा कुठे म्हणतायत, हे दरवाज्यावर म्हणतायत द्वारपालाला. त्यांनीच मला सांगितलं की हा विदेही आहे म्हणून मी खरं तर आलो, पण मला वाटतंय त्यांनीच माझी फसवणूक केली की काय. असो, मला वडील सांगत होते की इथला राजा फार ज्ञानी आहे, जनक फार ज्ञानी आहे. पण मला असं वाटत नाही. कारण जो ज्ञानी आहे ना त्याला मोह नसतो म्हणाले, त्याला भय नसतं. आणि इथे तर तुम्हाला तुझ्या राजालाच केवढं भय आहे, तो काय ज्ञानी असणार. त्याला कळलं बरं का ह्या उत्तरावरून की काय कोण आहे समोर आलेला. त्यांनी वंदन केलं. आधी तो नम्र होताच आणि म्हणाला, महाराज एक प्रश्न विचारू का. मला सांगा, सुख कशाला म्हणावं आणि दुःख कशाला म्हणावं. बघा, आपल्याला पडतात का हे प्रश्न. आपल्याला सगळं वेळेवर झालं आणि आपल्या मनासारखं झालं. मनासारखं नाही म्हणते, आपल्या, की त्याला आपण सुख असं म्हणतो. आणि आपल्या मनासारखं झालं नाही की त्याला आपण दुःख असं म्हणतो. शत्रू कोण, हितचिंतक कोण, हा शुकदेवांना विचारलेला प्रश्न आहे त्या द्वारपालाने.
जरा मला ह्याच्याबद्दल समजावून सांगता का? कारण त्यांनी हे 2 शब्द वापरले ना. स्वाभाविक आहे म्हणाले, तुम्हाला शत्रूपासून राज्याचं रक्षण केलंच पाहिजे. म्हणून त्यांना विचारलं, शत्रू कोण आणि हितचिंतक कोण? मग शुकदेवांनी फार तत्वज्ञानातली उत्तरं दिली आहेत बरं का. ते ऐकून तो म्हणाला की मी काही ज्ञानी नाही, मला समजेल अशा भाषेत सांगा. तेव्हा शुक म्हणाले, अरे आता ते त्यांच्या काय म्हणतात, त्यांच्या चष्म्यातून उत्तर देत आहेत बरं का, त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. शुकदेव म्हणाले, अरे जो संसारात अडकला आहे ना तो दुःखी बस, आणि जो संसारातून मुक्त आहे तो सुखी. होय की नाही? नवरा बायकोचं भांडणं झालं, वैतागला, पायामध्ये चपला सरकवल्या. प्रत्यक्षामध्ये उलटं असतं बरं का, चपलीमध्ये आणि बाहेर जाणार तेवढ्यात बायकोने विचारलं, कुठे चाललात? हा रागाला होता, भांडणं झाली. हा म्हणला, मशनात. ती म्हणली, संध्याकाळी वेळेवर या, भाजणीचं थालपीठ करणार आहे. की तेव्हा आपलं वैराग्य किती काळ टिकतं? क्षणभर सुद्धा नाही बरं का. स्मशान वैराग्य म्हणतात, पण तेवढंही नाही टिकत आपलं. तसे नाही होतो शुकदेव, कडकडीत वैराग्य. आणि त्यांना माहिती आहे ना, त्या द्वारपालानं स्वागत केलं, आतमध्ये आणलं, त्यांना राजमहालामध्ये थांबवलं आहे बरं का. त्यांच्याकरता उत्तम पलंग आहेत, ती त्या सगळ्याचं वर्णन आहे, कसा पलंग. पण शुकदेव खाली झोपत आहेत बरं का. त्यांना काय पलंग असला काय नाही, काही फरक पडत नाही. ते निरोप पाठवत आहेत सेवकाबरोबर, महाराजांना मला भेटायचं आहे. सेवक जाऊन सांगतोय, जनकाने सांगितलं ठीक आहे उद्या. 3 दिवस थांबवलं बरं का. इथपर्यंत मी काल सांगितलं होतं, म्हणजे फक्त असं सांगितलं की 3 दिवस थांबवलं. त्याच्या आधी काय काय घडलंय बघा. 3ऱ्या दिवशी जनकाने भेटायला बोलवलं असा उल्लेख आहे. बरं, महाराज दरबारात आहेत, एकटेच आहेत बरं का, आणि दार लावून घेतलेलं आहे. शुकदेवांनी वाजवलं. आतमध्ये महाराज आहेत, जनक महाराज. कोण आहे? म्हणाले, मी शुक. जनकांनी उत्तर दिलंय, त्यातल्या मीला बाहेर ठेवा आणि फक्त शुक आत येऊ दे. ज्ञान घेण्याकरता जेव्हा जायचं असतं ना सद्गुरूंकडे, तेव्हा मी जो आहे ना, मी म्हणजे अहंकार, मी म्हणजे अभिमान, मी म्हणजे कोणीतरी मी आहे, हे जे लेबल असतं ना, आपण काहीतरी गृहीत धरून बसतो बरं का नेहमी. समर्थ एके ठिकाणी वर्णन करतात, अनाथ मी, हीन दीन दरिद्री मी. आहेत का समर्थ असे? राम ज्यांचा नाथ आहे ते समर्थ स्वतःला अनाथ म्हणतायत. हीन दीन दरिद्री मी. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या चरणापाशी बसतात असे समर्थ म्हणतायत की मी दरिद्री आहे. अख्खं राज्य टाकलं होतं जोडीमध्ये, काय अवघड होतं समर्थांना सांगा. राज्याभिषेकाला समर्थ बोलवणं पाठवलंय बरं का. पण समर्थ म्हणाले, अरे हे तर होणारच आहे. दास डोंगरी राहतो, बस मी इथे आहे. जो कोणत्या ना कोणत्या विषयांमध्ये अडकला ना की लक्षात घ्या, फार गडबड चालू झाली. तिथे आपला अहंकार मोठा झाला. झालं, हा आत गेला. इथे शुकदेवांना वाटलं बरं का, आत्तापर्यंत असं कोणी म्हटलेलं नव्हतं. आत गेले शुकदेव.
आणि थेट बोलायला सुरुवात केली. इकडचं तिकडचं काही नाही. माझ्या वडिलांनी मला सांगितलं आहे की तू संसार गृहस्थाश्रम स्वीकारावा, पण मला असं वाटतं की तो फार बंधनकारक आहे. याबद्दल मी त्यांच्याशी बोललो, पण ते पुन्हा पुन्हा मला सांगतात की विवाह काही बंधनकारक नाही, तू गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर. तरीसुद्धा मला पटेना, म्हणून त्यांनी मला सांगितलं की तू जनक राजांची भेट घे, कारण जनक राजे हे विदेही आहेत. मला सांगा, विदेही कोण आहे? जो जीवनमुक्त आहे तो विदेही आहे. तुम्ही तर राजे आहात ना, मग तुम्ही कसे आले जीवनमुक्त? तुम्हाला खायला तर वेगवेगळे पदार्थ मिळतात. मी काय रानावनातली फळं खातो आणि आनंदात राहतो. मला तर कुठलंच भय नाही. तुम्हाला किमान शत्रूचं तरी भय आहे. हे म्हणजे मला कधी कधी वाटतं ना, स्वामी विवेकानंदांनी जशी आपल्या रामकृष्णांची परीक्षा घेतली होती ना, तसं आहे बरं काय हे प्रकरण. आधी त्यांनाच विचारलं, कसं काय तुम्ही सांगा, तुम्ही असेच आहात ना, तुम्ही तर संसारात आहात, मग तुम्ही कसे काय भयमुक्त? त्यामुळे मला असं वाटतंय की माझ्या वडिलांनी जरा चूकच केली. मी ताबडतोब परतच गेलं पाहिजे. 3 वर्ष माझ्या आयुष्यातली म्हणाले फुकट गेली असं सांगितलं त्यांनी. 3 वर्ष प्रवास करून आलेत भेटायला. पण तरीसुद्धा तुम्ही मला एकदा सांगा की नेमकं काय केलं पाहिजे. तेव्हा राजानं वेद काय सांगतात की एका विशिष्ट वयानंतर, मौंजी बंधनानंतर गुरुगृही राहावं, वेदाध्ययन करावं, त्याच्यानंतर गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावा. गृहस्थाश्रमामध्ये उत्तम त्याचं पालन केल्यानंतर यथाकाल वानप्रस्थाचा स्वीकार करावा. आणि या वानप्रस्थामध्ये तपश्चर्या करून काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे जे षड्रिपू आहेत त्यांना बाजूला करावं आणि त्याच्यानंतर संन्यास आश्रम स्वीकारावा. याचं कारण असं आहे, एखादा उपभोग भोगल्याशिवाय त्या उपभोगानंतर जी येणारी विरक्ती आहे, ती विरक्ती कळण्याकरता तो भोग भोगला पाहिजे. म्हणजे भोजन झालं की नाही आपलं, की आपण तृप्त होतो. काल मी सांगितलं. मग मध्ये जी 5 मिनटं मिळतात की नाही, संध्याकाळी काय करायचं आहे जेवायला, ही ती विरक्ती आहे. हे कधी कळेल? पोटभर जेवण झालं असेल तर कळेल ना. म्हणजे तो भोग भोगल्यानंतर येणारी विरक्ती हे केव्हा कळतं? त्याचा उपभोग घेतल्यानंतर कळतं. पण शुकदेव त्यांना म्हणतात, पण जर आधीच ज्ञान झालं असेल तर ना, हे सगळे एका पाठोपाठ एक आहेत ना, एका पाठोपाठ एक आहेत. पण आधीच ज्ञान आणि वैराग्य प्राप्त झालं तर मग ह्या सगळ्या आश्रमांमध्ये पडावं का थेट संन्यास आश्रमाकडे जावं? तेव्हा जनक सांगतात, शुका, ही जी इंद्रिय आहेत ना ती फार बलवान आहेत, लक्षात ठेव. ते कधी फसवतील ना सांगता येत नाही. म्हणून वासनांची शांती करून हळूहळू एक एक क्रमाने त्या वासनांचा त्याग करावा आणि मग विरक्तीकडे जावं. याचं कारण शुका, जो उंचावरती झोपलेला आहे ना त्याला पडण्याची भीती आहे, जो जमिनीवरती झोपला आहे ना त्याला पडण्याची भीती नाही आहे. मुंगी जर झाडाच्या शेंड्याकडे जायचं असेल ना तर मुळापासून सुरुवात करते आणि हळूहळू 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 त्या शेंड्यापर्यंत जाते. पण त्यावेळेला ती पोचते ना तेव्हा ती थकलेली नसते. पण हेच एखादा पक्षी जेव्हा थेट त्या वरच्या टोकावरती उडी घेतो ना तेव्हा तो थकतो म्हणाले, आणि तो मध्येच थांबण्याची शक्यता असते.
तसं आपल्या जीवनामध्ये घडू नये शुका, म्हणून हे क्रमाक्रमानंच झालं पाहिजे. तो म्हणला, हे सांगताय तुम्ही ते बरोबर आहे, पण मग हे क्रमाक्रमानं होत असताना सुख आणि दुःख येतात, त्याच्यात माणूस अडकतो ना, त्याचं काय? बरोबर आहे की नाही? अगदी आपल्या मनातले प्रश्न विचारलेत बघा. म्हणजे फार वेगळं नसतं बरं का वैराग्य वैराग्य वैराग्य. तेव्हा जनकराजे सांगतात, हे बघ शुका, हे जे सगळं दिसणारं जग आहे ना, ते परमात्म्यापासून निर्माण झालंय, त्याच्या मायेपासून निर्माण झालेलं आहे. पण जे मायेपासून निर्माण झालंय ते दिसतं कोणामुळे? तर ते सूर्यामुळे दिसतं. बरोबर आहे ना? आपल्याला प्रकाशामुळे दिसतं. पण परमार्थामध्ये तसं नसतं बाबा. परमार्थामध्ये मुळात सूर्य बाहेर आहे ना, त्याचा प्रकाश कुठल्या तरी वस्तूवरती पडतो आणि मग ती वस्तू आपल्याला दिसते. परमार्थामध्ये मुळात ज्या वस्तूला बघायचंय ती वस्तू कुठे बाहेर नाही आहे शुका, ती आपल्या आतमध्येच आहे. त्यामुळे एखादी वस्तू बघण्याकरता जशी सूर्याची गरज आहे, पण ती सूर्याची गरज जरी असली तरी ती वस्तू बघण्याकरता तुम्ही सूर्याला बांधू शकत नाही. तसं परमार्थामध्ये तुम्ही दुसऱ्या कोणावरती अवलंबून आहात असं होत नाही. एकदा का योग्य साधना मिळाली की त्या साधनेवरून मार्गक्रमण करण्याकरता तुम्हालाच प्रयत्न करावे लागतात. आणि म्हणून सुख आणि दुःख ह्या दोन्हीचं मूळ कारण हे मन आहे शुका. तू तुझं मन जर निर्मळ आणि पवित्र केलंस तर तू या दोन्ही गोष्टीपासून अलिप्त राहू शकतोस, संसार करत असताना सुद्धा. आणि जर मन मलिन असेल तर मग कितीही यात्रा केल्या, कितीही त्रिकाळ स्नानं केली, कितीही संध्या केल्या तर त्यांनी काही फरक पडणार नाही. त्यामुळे जोपर्यंत तुझं मन शांत होत नाही तोपर्यंत यातून सुटका नाही. तू म्हणतोयस की तू मुक्त आहेस, पण तुला सुद्धा भूक लागते ना रे. दुपारी तू जरी कंदमुळं फळं खात असलास आणि तू जीवनमुक्त आहेस असं समजत असलास तरी तुला सुद्धा ती जाणीव आहे ना. ही जाणीव आहे तर तो मुक्त नाहीच आहे. तेव्हा मी जीव नाही, मी ब्रह्म आहे यात शंका नाही. पण ब्रह्म आणि जीव ह्याचा भेद ज्याच्यामुळे होतो ना, त्या मनालाच बुद्धी असं म्हणतात. आपण वेगवेगळं करतो बघा अंतःकरण चतुष्टयामध्ये. ज्यांना हे ऐकायची सवय त्यांना समजेल, नाही तर अवघड आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे सांगितलेत. याला मिळून अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. ज्या मनाला हे कळतं की जीव आणि ब्रह्म आत्ता हे वेगवेगळं आहे, प्रत्यक्षामध्ये ते एकच आहे, पण ज्याच्यामुळे हा फरक केला जातो त्याला बुद्धी असं म्हटलेलं आहे. तेव्हा एकदा हे ज्ञान झालं ना की ते दोन्ही एकच आहे, की अज्ञान संपतं आणि अज्ञान संपलं की मग तो जीवनमुक्तच आहे. तेव्हा वेदांनी जे प्रमाण सांगितलंय चारही आश्रम तेच प्रमाण आहे. लगेच शुकदेव म्हणाले पण वेदांमध्ये हिंसा सांगितली आहे.
यज्ञ करतात ना तेव्हा हिंसा करतात बघा, बळी आहे. पण हिंसा तर अधार्मिक आहे. बघा वेदांमध्येच सांगितली आहे, पण धर्माच्या दृष्टीने ती चुकीची आहे. तर तुम्ही मला सांगा की हे कसं काय बरोबर आहे. तेव्हा ते म्हणतात यज्ञामध्ये जी हिंसा सांगितली आहे ना ती कशा करता सांगितली आहे. तर ज्याला त्याच्याकरता एक कथा आली आहे. शशबिंदू नावाचा एक राजा होऊन गेला. त्यानं काय केलं, त्याने अखंड यज्ञ केले आणि यज्ञामध्ये जे पशु बळी दिले जातात त्यांच्या कातडीचा एक मोठा डोंगर तयार झाला. आणि जेव्हा पाऊस पडला तेव्हा त्या डोंगरामधून नदी व्हायला लागली. चर्म म्हणतात ना, कातडी म्हणजे चर्मणवती असं त्या नदीचं नाव आहे. मंगलाष्टकांमध्ये आहे हे नाव. अशी नदी उत्पन्न झाली आणि अखेर त्या राजाला स्वर्गप्राप्तीच झालेली आहे. याचं कारण त्यानं वेदविहित जे कर्म आहे ना ते केलेलं आहे. तेव्हा मला सांगा, हे असे भोग भोगून तो जीवनमुक्त कसा होईल. तेव्हा जनक सांगतात, ज्या वेळेला एखादं धर्मकृत्य करावं लागतं त्याच्या वेळेला जी हिंसा होते ना, ती हिंसा जरी होत असली तरी ती हिंसा कुणा करताय, जो सकाम कर्म करतोय त्याच्या करताय. पण जो निष्काम कर्म करतोय त्याच्याकरता ती हिंसा नाही, असंही वेद सांगतात. आणि ही कर्म जो अहंकार रहित आणि निर्विकार बुद्धीनं करतो आणि ईश्वरालाच अर्पण करतो त्याला त्याचा कोणताही लेप लागत नाही. आणि वेदांमध्ये जी हिंसा सांगितली आहे ना ती कशा करता सांगितली आहे, तर ज्यांना मांस भक्षणाची आवड आहे ते क्रमाक्रमानं त्यातून निवृत्त व्हावे. ज्यावेळेला यज्ञ करतात ना त्यावेळेला जो यज्ञपशु हा प्रत्यक्षात मारत नाहीत, तो तिथे आणतात आणि त्याच्या काय मानेला ती फक्त जे काही शस्त्र आहे ना ते लावलं जातं फक्त. पशु म्हणजे प्रत्यक्ष बळी. आता आपण कोहळा वगैरे नाही का देतो एखाद्या यज्ञामध्ये, तर ते त्याचं प्रतीक आहे. कोहळा कापतात प्रत्यक्षामध्ये, मग त्याला कुंकू वगैरे लावतात बघा, किंवा नारळ फोडतो कंसवधाचा, विजयाचा, ही त्याची प्रतीक आहेत, लक्षात घ्या. ही जी हिंसा सांगितली आहे ना यज्ञातली, ती चित्तशुद्धी करता सांगितलेली आहे. एरवी जितेंद्रिय जो मनुष्य आहे त्याच्याकरता ती अहिंसाच आहे. असं काय 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 त्याला सांगितलं. आणि म्हणाले, महाराज तुम्ही जीवनमुक्त आहात असं मला वडील म्हणाले, पण तुम्ही कसे काय जीवनमुक्त, कारण तुम्ही तर महाराज आहात, राजे आहात, सम्राट आहात, तेव्हा तुम्हाला सुद्धा राज्याची काळजी आहे, प्रजेची काळजी आहे. ज्याला काळजी आहे तो जीवनमुक्त नाही. आणि तुम्ही जर जीवनमुक्त असाल तर तुम्हाला पुष्पमाला आणि सर्प दोन्ही सारखेच वाटले पाहिजे. सोनं आणि माती दोन्ही सारखंच वाटलं पाहिजे. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. कळलं जीवनमुक्ताची व्याख्या. तोच मुक्त आहे. तेव्हा जनक राजा सांगतो, शुका तू स्वतःला मुक्त समजतोयस, पण खरं तर तूच सगळा मनानं याच्यात अडकला आहेस आणि मी मात्र मनानं याच्यामध्ये अडकलेलो नाही, म्हणून मी जीवनमुक्त आहे. श्रीमद भागवतामध्ये पहिली कथा जी येते ना आत्मदेवाची, तेव्हा काय उपदेश करतो तो, बाबा
तुम्ही त्याला हा माझा मुलगा आहे ह्या ममतेमध्ये जे अडकलेला आहात ना, त्याच्यामुळे तुम्हाला दुःख होतंय. तुम्ही हा माझा मुलगा आहे, माझा एवढा विषय फक्त टाकून द्या. म्हणजे त्याच्याबद्दल असलेली ममता आहे ना, त्याचा त्याग करा, बस की तुम्ही मुक्त आहात. आणि आत्मदेवानं तेच केलंय पुढे, नाही का? शुका, तू दुःखी आहेस. बघा, म्हणजे झालंय उलटं बरं का. खरं तर शुकदेवांना ह्या सगळ्याचा त्रास होतोय. ते सांगतायत सगळ्यांना की मी मुक्त आहे, मी मुक्त आहे, मी मुक्त आहे, पण नाही आहे ते. मनाने त्यांनी हे सगळं धरून ठेवलंय. अनेक जण असे असतात ना, जे वरवर दाखवतात पण आतमध्ये प्रचंड कोलाहल माजलेला असतो. तशी अवस्था शुकदेवांची झाली आहे. हे सगळं ऐकल्यानंतर जनक राजा सांगतात की शुका, तू बद्ध आहेस, ह्या भावनेमुळे तू दुःखी आहेस. म्हणजे मी व्यासांचा मुलगा आहे, ही सुद्धा एक बद्धतेचीच भावना आहे. त्या भावनेचा त्याग कर आणि ते म्हणतील तसं कर. अरे, जिथे देहच आपल्या हातात नाही, तिथे बाकी बंधनं आपल्या हातात कशी काय असतील? आणि जे आपलं नाही त्याच्याबद्दल मग ममत्व कुठलं? बघा ना, आपला नातू नापास झाला की दुःख होतं, आहे की नाही? का शेजारच्याचा अधिक चांगल्या मार्काने पास झाल्यावर दुःख होतं? कळलं मला काय म्हणायचं? ममत्व ना, आपल्या गोष्टींबद्दल ममत्व असतं बरं का, त्याचा त्याग कर. झालं. शुकदेवांना जे व्यासांनी सांगितलं पण कळलं नव्हतं, बृहस्पतींनी सांगितलं पण कळलं नव्हतं, ते जनक राजांनी सांगितल्यावर कळलं. बास की या सगळ्यामध्ये जे ममत्व आहे त्याचा त्याग केला की आपण सुखी मुक्त आहोत. आले पुन्हा. बरं वाटलं शुकदेव, व्यासांना बरं वाटलं. शुक परत आला. पितर नावाचे देव आहेत बरं का. भूलोक, भुवर लोक, ह्या भुवर लोकामध्ये हे पितर राहतात. आपण राहतोय तो भूलोक. असे 7 लोक आहेत. त्यातल्या पितरांची कन्या पिवरी असं तिचं नाव दिलंय, पिवरी. त्या पिवरीशी शुकदेवांचं लग्न झालं, विवाह झाला. 4 मुलं झाली त्यांना. नाव आहेत त्यांची कृष्ण, गौरप्रभू, भूरी आणि देवश्रुत. आणि एक कन्या, तिचं नाव कीर्ती. उत्तम संसार केला शुकदेवांनी. यथाकाल देवर्षी नारदांची भेट झाली. नारदांनी सांगितलं की आता तपश्चर्येला वनात कधी जायचं माहिती आहे ना? कुठल्या वयात वनात जातात? वानप्रस्थ म्हणजे कधी? वय 50. आपल्या आडनावापुढे वन सुरू झालं की नावापुढे वयापुढे वन सुरू झालं. 51 वन. लक्षात ठेवा, हे वनात जायचं वय आहे. वनात जायचं म्हणजे काय करायचं हे पक्क कळलं पाहिजे. वनात जायचं म्हणजे किल्ल्या पहिल्या सुनबाईंकडे द्यायच्या. फार त्यात अडकू नका बरं का, अडकू नका. काय आहे हे इथे पटतं बरं का, दुःख ते आहे. घरी गेल्यावर नाही ना ते, इथे पटतं बरं का. लोटेकर आजी म्हणतात प्रयत्नांनी होतं, कशातही अडकायचं नाही बरं का. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आत्ता आठवली म्हणून.
घडलेली घटना आहे. साधारणपणे मी ऐकली त्याला 8 एक वर्ष झाली, आणि ज्या कीर्तनात ऐकली ते बुवा म्हणले की साधारण 15 वर्षापूर्वीची घटना, म्हणजे 20-25 वर्षापूर्वीची घटना आहे. गोंदावल्याच्या अनुग्रहित होत्या त्या भगिनी, आणि काय वर्षातनं कधीतरी गोंदावल्याला जायच्या, महाराजांसमोर रामनाम म्हणायच्या, परत यायच्या, एक दिवस राहायचं, परत यायचं. मुलाचं लग्न झालं आणि काय एक दिवस सासू सुनेचं भांडण झालं. यजमान गेले होते त्यांचे, आणि सुनबाई काहीतरी करत होत्या, ह्या काहीतरी म्हणाल्या, आणि त्या सुनेनं सासूबाईंच्या काढ दिशी मुस्काडात मारली. बघा प्रसंग डोळ्यासमोर आणा. काय झालं असेल त्या बाईचं. त्या दिवशी गोंदवल्याला आल्या आणि म्हणाल्या, महाराज आजपासून मी फक्त तुमची. आणि अखंड रामनाम चालू केलं बरं का, अखंड रामनाम चालू केलं. काय दुसऱ्या दिवशी घरी आल्या, काही कोणाशी बोललं नाही. त्या दिवसापासून त्यांनी सगळ्यांशी बोलणं बंद केलं. सगळं घरातलं काम करायचं बरं का, आणि अखंड आतमध्ये श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, अखंड चालू आहे बरं का. काय महिना झाला की यायचं गोंदवल्याला, परत जायचं. एक शब्द बोलल्या नाहीत, मुलाशी एक शब्दानं बोलल्या नाहीत सुनेनं, असं केलं म्हणून. जवळजवळ 10-12 वर्ष झाली बरं का. काही नाही, सगळं घरातलं काम सगळं करायचं बरं का. आणि एक दिवस उत्सव काळामध्ये योगायोगानं त्या गोंदवल्याला आल्या. ह्या घटनेला 12 वर्ष झाली होती त्यांना सुनेनं त्यांचा अपमान करून. माळ घेऊन बसल्या आणि मनामध्ये म्हणाल्या बरं का, महाराज मी एवढी वर्ष रामनाम घेतीये, मीच किती करतीये, तुम्ही काय करताय माझ्याकरता, तुम्ही काय केलं माझ्याकरता. आणि घट्ट डोळे मिटून घेतले बरं का, आणि माळ चालू आहे त्यांची नेहमीप्रमाणे. आरती झाली की सगळ्यांना बाहेर काढतात बघा, असं मंडपातनं. त्या ह्या बसल्या होत्या नामाला. किती वेळ गेला त्यांनाही कळलं नाही बरं का, पण त्यांना असं जाणवलं की शेजारी बसून कोणीतरी नाम घेत आहे. जेव्हा त्यांना तिथल्या सेवेकऱ्यांनी वाहनावरती आणलं ना, तेव्हा त्यांनी विचारलं की माझ्या शेजारी बसून कोणीतरी नाम घेत होतं, ते कोण घेत होतं. तो म्हणाला, नाही कोणी नव्हतं तुमच्या शेजारी. याचं कारण आरती झाल्यानंतर सगळ्यांना बाहेर काढतात दर्शन झाल्यानंतर, त्याच्यानंतर मंदिर बंद होतं, पण तुम्ही काय स्थानावरती नव्हतात, त्यामुळे तुम्हाला आम्ही हलवलं नाही, बराच काळ गेला आहे. म्हणून त्यांनी दर्शन घेतलं, आणि जशा पाठमोऱ्या वळल्या ना, त्या जिथे बसल्या होत्या त्याच्या शेजारी महाराज बसलेले दिसले. महाराज म्हणाले, मी पण तुझ्याकरता रामनाम घेतोय. संत काय करतात, संत काय करतात. सगळ्या गोष्टीमध्ये असावं बरं का, पण त्यातल्या अडकू नये कशामध्ये. आपण काय करतो, आपण त्यात फार 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 अडकत जातो, आणि मग एकदा आपण अडकलो ना की त्यातनं मग
सुटणं अवघड आहे बरं का. आपल्याला दुःख होण्याचं कारण हे आहे, बाकी काही नाही. आपला विश्वास भगवंतांपेक्षा बाकीच्या गोष्टीवर अधिक असतो. बघा ना, आपली भक्ती नसते असं नाही, पण ती लंगडी भक्ती आहे महाराज म्हणतात. शुकदेव यथाकाल निघून गेले, यथाकाल त्यांनी देह ठेवला असा उल्लेख आहे. हो, पण व्यास पुन्हा दुःखी झाले ना. ज्या पुत्राकरता हे सगळं केलं होतं तो पुत्र सुद्धा आपल्याला एका विशिष्ट वेळेनंतर सोडून गेला. व्यास ओक्साबोक्षी रडतायत असा उल्लेख आहे. माझा मुलगा गेला या भावनेनं ओक्साबोक्षी रडतायत. आणि त्यांना आठवलं की अरे 100 वर्ष मी तपश्चर्या केली, शिव प्रसन्न झाले, शिवांच्या आशीर्वादाने मला हा मुलगा मिळाला, म्हणून शिवांचा धावा केला. तेव्हा शिव प्रगट झाले तिथे. शिव म्हणाले काय व्यास महर्षी काय झालं? ते म्हणाले असं असं झालं. शिवजी म्हणाले तुमच्याकरता पुन्हा आणू का त्याला? पुन्हा तिथे व्यासांची शुकांची छायारूप शुक उभे केले आहेत. याचं कारण तुम्ही जे समजताय ना ते देहानं नाही आहेत, आत्मतत्वरूपानं ते इथेच आहेत. म्हणून मी म्हणलं ना, शक्ती सर्व ठिकाणी आहे, सदा आहे, समय आहे. म्हणून तत्वरूपाने ते तुमच्या जवळच आहेत. तेव्हा तुम्ही आता हा जो शोक आहे तो टाकून द्या. व्यासांनी आपला शोक दूर केला. अजूनही आपल्या आश्रमाकडे आले. पुढे देवी भागवतामध्ये संपूर्ण महाभारताचा उल्लेख आहे. म्हणजे व्यासांनी आपला जन्म कसा झाला, कुरुवंशाचा विस्तार, अष्टवसूंची कथा, शंतनू आणि ती सगळी ती आपल्याला माहिती आहे. भीष्म प्रतिज्ञा माहिती आहे. आणि त्याच्यानंतर पांडवांचा सगळा वृत्तांत लिहिला आहे बरं का. यादव वंशाची समाप्ती लिहिली आणि राजा परीक्षितीची कथा. तिथपर्यंत हे सगळं जन्मेजयाला सांगितलं. परीक्षित राजाची कथा माहिती आहे. त्याला सर्पदंश होणार आणि तो जाणार असा त्याला शाप मिळाला, ब्राह्मणाचा शाप. आणि शाप काही परतवून लावणं शक्य नाही. इथपर्यंत आले. आणि भागवतामध्ये जशी परीक्षित राजाची कथा आहे त्याच्यापेक्षा थोडी वेगळी कथा इथे येते. ती कथा काय आहे ही सांगायला व्यासांनी सुरुवात केली. आणि व्यास जन्मेजयाला विचारतायत, जन्मेजय ही कथा तुला आत्ता सांगू का दूध प्यायल्यानंतर सांगू 5 मिनिटांनी? तो म्हणाला बरं होईल जरा. त्यामुळे एक 5 मिनिटं थांबू आणि मग कथा ऐकू. भगवती जगदंबा माता की जय. भगवती रेणुका माता की जय. भगवती शाकंभरी माता की जय. म्हणते